नमस्कार भक्तांनो, शास्त्रामध्ये सांगितलं की वर्षातून एकदा असा महासंगम येतो जो तुमच्या 7 पिढ्याचं दारिद्र्य आणि कुंडलीतला सर्वात भयानक दोष एका रात्रीत नष्ट करू शकतो. यंदा 13 जुलै रोजी आषाढी महिन्यातील ती चमत्कारी सोमवती अमावस्या येत आहे. सोमवार हा भगवान शंकराचा वार आणि अमावस्या ही पितरांची तिथी. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा स्वर्गाचे दरवाजे उघडतात असं म्हणतात. जर या 5 मिनिटात मी सांगणार रहस्य तुम्ही चुकवलं तर पुढचे अनेक महिने पितरांना तृप्त करण्याची आणि घरात पैसा टिकवून ठेवण्याची ही सुवर्ण संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. चला जाणून घेऊया या रात्री असणाऱ्या त्या अद्भुत रहस्याबद्दल. थांबा, जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, एकमेकांना एक संकट येत असेल आणि घरात सतत आजारपण येत असेल, तुमच्याकडे फक्त 13 जुलैच्या रात्रीपर्यंतच वेळ आहे. कारण शास्त्राने लिहिलं आहे 13 जुलैला येणारी ही आषाढी सोमवती अमावस्या साधीसुधी नाही. या रात्री पितृलोक थेट पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात. जर या 5 मिनिटाच्या भागात मी सांगणारं रहस्य तुम्ही नीट ऐकलं नाही तर तुमच्या नकळत होणारी एक छोटीशी चूक अख्खं घराला गरिबीच्या खाकीत लोटू शकतं. पण जर हा नियम समजून घेतला तर पितरांच्या आशीर्वादाने तुमची 7 पिढीची गरिबी एका रात्रीत नष्ट होईल. असा महासंगम पुन्हा वर्षभर येणार नाही. त्यामुळे एकही सेकंद स्किप न करता पुढचं रहस्य कान देऊ नका. नमस्कार मंडळी, मी काजल, तुमचं दत्तगुरु चैतन्य या चॅनलमध्ये मनपूर्वक मी स्वागत करत आहे. चला तर व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरायचं नाही. भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 13 जुलैची हीच अमावस्या इतकी शक्तिशाली का मानली गेली आहे. शास्त्रामध्ये अमावस्याला पितराची तिथी म्हटलं आहे, पण जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्याचा महासंगम म्हणतात. यंदा ते जुलैच्या याच दुर्मिळ योग्य जळून येत आहे. सोमवारी म्हणजे साक्षात भगवान शिवशंकराचा वार. भोलेनाथ हे सारंग आणि तेच पितरांना मोक्ष देणारे देव आहे. त्यामुळे या दिवशी शिवपूजन सोबत पितरांसाठी केलेला छोटा महाउपाय 1000 पटीने जास्त फळ देतो. आषाढ महिन्यातील ही सोमवती अमावस्येला दर्श अमावस्या सुद्धा म्हणतात. या दिवशी पितृलोक आणि पृथ्वीलोक यामधील अंतर सर्वात कमी असतं आणि शास्त्र सांगत आहेत की या दिवशी आपले पूर्वजन आपल्या सर्वात जवळ आलेले असतात. आता मूळ मुद्दा घेऊया. अनेक लोकांच्या घरात वर्षानुवर्ष पूजा अर्चा होते, लोक कष्ट करतात, पण घरात पैसा टिकत नाही. घरात सतत कटकटी होते, ऐनवेळी काम बिघडतात आणि तरुण मुलींच्या लग्नाला अडथळे येतात. लोक म्हणतात की आमच्या नशिबात गरिबी आहे, पण भक्तांनो, ही गरिबी नशिबीमुळे नाही, कुंडलीत पितृदोषामुळे असते. शास्त्र सांगत आहे की जर तुमचे पितृ उपाशी राहिले किंवा नाराज झाले तर ते घरात कधीही लक्ष्मी टिकू देत नाही. तुम्ही कितीही कमवा, तो पैसा आजारपण किंवा कोर्ट कचेरीत वाया जातो. 13 जुलैची ही रात्र पितृदोषाला मुळापासून उपटून टाकण्याची सुवर्ण संधी आहे. या रात्री आपण पितराच्या अडचणी आणि शास्त्राने सांगितलेला दही भात योग्य पद्धतीने अर्पण केला तर तृप्त झालेले पित्र जाताना घरात सुख समृद्धी आणि अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद देऊन जातात. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की या उपायासाठी दही भाताचा कसा वापर केला जातो आणि यामागे कोणतं मोठं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे. एकही सेकंद वाया न घालवता पुढचा भाग अतिशय काळजीपूर्वक ऐका. भक्तांनो, आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आला असेल की पितृदोष आणि गरिबी दूर करण्यासाठी शास्त्र फक्त दही भात याच 2 गोष्टींना इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे. बाजारात इतकी महागडी मिठाई मिळते, सोन्या चांदीच्या वस्तू असतात, मग एक साधा दही भाताचा असा का रहस्य दडला आहे ज्याने पितृ लगे प्रसन्न होतात. कान देऊ नका. यामागे प्रचंड मोठं आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे. पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ भात. शास्त्रामध्ये तांदूळाला अक्षत म्हणले आहे, पूर्वत्र म्हटलं आहे. तांदळाचा थेट संबंध 9 ग्रहामधील चंद्र ग्रहाशी असतो. या आपल्या मनाचा, पाण्याचा आणि अन्नाचा कारण आहे. आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे आपल्या पूर्वजनांना म्हणजे पितरांना निवासी ज्या लोकांमध्ये असतो त्यांचा थेट संबंध चंद्राच्या गतीशी जडलेला असतो. म्हणून पितरांनी तांदळाचे पीठ किंवा तांदळाचे पदार्थ अर्पण केले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे ताजे दही
हे पांढरं, शुभ्र आणि अत्यंत पवित्र मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार दहीच्या संबंधित शुक्र ग्रहाची आणि शुक्र ग्रह आपल्या ऐश्वर्य, पैसा, गाडी, बंगला आणि घरात सुख शांती देणारा ग्रह आहे. जेव्हा आपण तांदूळ आणि दही एकत्र करतो तेव्हा चंद्र आणि शुक्राची शक्ती एकत्र येते. भक्तांनो, आपल्या पूर्वजांना म्हणजेच पितरांना पडणाऱ्या रंगाच्या वस्तू अत्यंत प्रिय असतात. अमावस्येच्या रात्री जेव्हा आपण श्रद्धेने या पांढरा शुभ्र दही भात पितरांच्या नैवेद्य घरामध्ये किंवा गच्चीवर ठेवतो तेव्हा त्याची ऊर्जा पितरांना तृप्त करते. शास्त्र सांगते की भुकेलेले पित्र जेव्हा तृप्त होतात तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांतता मिळते. ज्या घरामध्ये पित्र तृप्त होतात त्या घरातील राहू, केतू आणि शनीचे सर्व वाईट प्रभाव आपोआप संपून जातात. तुमच्या डोक्यावर कितीही मोठं कर्ज असलं, गरिबी तुम्हाला घरात येत असेल किंवा व्यवसायात सतत तोटा होत असेल तर हा दही भाताचा उपाय त्या गरिबाला तुमच्या घरातून कायमचं हकलून लावतो. पण भक्तांनो, हा दही भात बनवताना आणि तो ठेवताना एक अशी गुप्त त्यात टाकायची आहे ज्याशिवाय हा उपाय पूर्ण होत नाही. ती गुप्त वस्तू कोणती आहे? उपाय करण्याची 13 जुलैची सर्वात कडक आणि अचूक वेळ कोणती आहे? आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. व्हिडिओच्या पुढच्या भागात अतिशय महत्त्वाचा आणि एकही शब्द मिस करू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडळी. भक्तांनो, आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मुख्य भागाकडे आलो आहोत. 13 जुलै सोमवती अमावस्या. दही भाताचा महा उपाय नक्की करा. त्याची एक स्टेप नीट समजून घ्या. यामागे एक छोटीशी चूक सुद्धा तुमचा पूर्ण उपाय वाया घालवू शकते. त्यामुळे अगदी मनापासून आणि लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट, साहित्य आणि तयारी. या उपायासाठी तुम्हाला फार काही खर्च करायची गरज नाही. तुम्हाला एक वाटी स्वच्छ शिजवलेला पांढरा भात. लक्षात ठेवा, हा भात घरातल्या रोजच्या जेवणातून उरलेला किंवा उष्ट नसावा. या उपायासाठी वेगळा ताजा भात शिजवायचा आणि त्यात चुकूनही मीठ, साखर किंवा तेल, हळद टाकायचं नाही. तो अगदी साधा पांढरा शुभ्र असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ताजे पांढरे दही. तिसरी सर्वात महत्त्वाची गुप्त वस्तू म्हणजे काळे तीळ. शास्त्रानुसार काळे तीळ हे थेट पितरांची आणि भगवान विष्णूची शक्तीशी जोडलेले आहेत. काळे तीळ टाकल्याशिवाय पितरांचा कोणताही उपाय पूर्ण मानला जात नाही. दुसरी गोष्ट, उपाय करण्याची सर्वात कडक आणि अचूक वेळ. हा उपाय दिवसा करायचा नाही. 13 जुलै रोजी तुमचा सूर्यास्त होऊन म्हणजे संध्याकाळचा जो प्रदोष काळ असतो किंवा रात्री 8 ते 10 या दरम्यान ही वेळ या उपायासाठी सर्वात जास्त शक्तिशाली अचूक मानली गेली आहे. कारण या काळात पितराची शक्ती पृथ्वीवर सर्वाधिक जागरूक असते. तिसरा उपाय करण्याची अचूक कृती. रात्रीच्या वेळी स्वच्छ हात धुवून, पाय धुवून किंवा शक्य असल्यास स्नान करून सात्विक पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. एक मातीच्या तांब्यात किंवा साध्या स्वच्छ वाटीत शिजवलेला भात घ्या आणि त्यात थोडे दही मिसळून घ्या. आता हा दही भातावर वरून एक चिमूटभर काळे तीळ टाका. एक वाटी आपल्या दोन्ही हातात घेऊन तुमच्या घरात अशा भागात उभे राहा जिथून आकाश उघडे दिसेल, जसे तुमची गच्ची, गॅलरी किंवा टेरेस. अंगणात जरी सोय असेल तर घराबाहेर स्वच्छ ठिकाणी जा. आता तुमचे तोंड दक्षिण दिशेकडे करा. नीट लक्ष ठेवा, दक्षिण ही पितराची हक्काची दिशा आहे. डोळे बंद करा. मनामध्ये तुमच्या पूर्वजांचे, दिवंगत आई वडिलांचे किंवा आजी आजोबाचे स्मरण करा. मनातल्या मनात एक म्हणा, हे पितृदेवा, आमच्या पूर्वजांना आमच्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर आम्हाला मोठ्या मनाने क्षमा करा. आम्ही अत्यंत श्रद्धेने तुमच्यासाठी हा नैवेद्य आणला आहे. त्याचा स्वीकार करा आणि आमच्या घराचा तुमचा कोप दूर करा. हे बोलून ती दही भाताची वाटी गच्चीवर किंवा गॅलरीत शांत ठिकाणी खाली ठेवून द्या. भक्तांनो, हा नैवेद्य तिथे ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही घरामध्ये परत याल तेव्हा चुकूनही मागे वळून पाहायचे नाही. सरळ घरात या, हातपाय धुवा आणि देवाचे स्मरण करा. हा दही भात रात्रीच्या वेळी कावळा पक्षी किंवा एखादे प्राणी खाऊन जाईल. जसजसं अन्न भाग संपेल तसतसं तुमच्या डोक्यावरचा पितृदोषाचा भार कायमचा होईल. पण भक्तांनो, हा उपाय करताना अशी काही कडक गोष्टी आहेत ज्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. नवीन पितर प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होऊ शकतात. त्या कोणत्या चुका आहेत ते 13 जुलैला टाळायच्या आहेत हे आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. चला वळूया पाचव्या भागाकडे. भक्तांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की 13 जुलैच्या सोमवती अमावस्याचं महत्त्व काय आहे, उपाय कसा करायचा. पण शास्त्र सांगत आहे कितीही मोठा उपाय केला आणि जर नियम कडक पालन केलं नाही तर
त्या उपायाचं कोणतंही फळ मिळत नाही. उलट नकळत झालेल्या चुक्यामुळे पितर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात. म्हणून 13 जुलै रोजी दिवसभर हा उपाय करताना कोणत्या 5 भयंकर चुका टाळायच्या आहेत ते नीट समजून घ्या. पहिली आणि सर्वात मोठी चूक, जेवताना मीठाचा वापर. मी कधीही सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगते, दही भात तुम्ही पितरांसाठी करणार आहात त्यात चुकूनही मीठ किंवा साखर टाकायची नाही. अनेक माता भगिनींना सवय असते की चव घेण्यासाठी थोडं मीठ टाकतात. पितृ कार्यात उपायाच्या अन्न मीठ टाकणं वर्ज्य मानलं जातं. तो भाग पूर्णपणे फिक्का आणि साधाच असतो. दुसरी चूक, उष्ट किंवा शिल्लक राहिलेले अन्न वापरणे. काही लोक काय करतात, रात्रीच्या जेवणात उरलेला भात उपायासाठी वापरतात. भक्तांनो, ही चूक कधीही करू नका. हा थेट पितरांचा अपमान मानला जातो. पितरांसाठी काढला जाणारा अन्नभाग हा नेहमी ताजा, स्वच्छ, घरातला सदस्यांनी जेवणाआधी किंवा उष्ट करण्याआधी बाजूला काढलेला असावा. मागे वळून पाहणे हा नियम अत्यंत कडक आहे. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी दही भात गच्चीवर, गॅलरीत किंवा बाहेर पिंपळाच्या झाडाखाली ठेवलात तेव्हा तो शांतपणे तिथे ठेवा. पितरांचे स्मरण करा आणि थेट घरी तिथून निघाल्यानंतर घराचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी चुकून मागे वळून पाहायचं नाही. वाटेत कोणी आवाज दिला तरी थांबायचं नाही. चौथी चूक, घरातील वातावरण आणि तामसी भोजन. 13 जुलै रोजी घरात वातावरण अत्यंत पवित्र आणि सात्विक असावं. या दिवशी घरात चुकूनही मांस, मध किंवा लसूण कांद्याचं तामसी जेवण बनवू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी घरात पती पत्नीमध्ये किंवा भावाभावामध्ये कटकटे वाद होऊन देऊ नका. अमावस्या भांडण होतात तिथे पित्र कधीही थांबत नाही आणि तिथून लक्ष्मी कायमची निघून जाते. दारात आलेल्या याच किंवा प्राण्याला हकलणे. भक्तांनो, अमावस्याच्या दिवशी आपले मित्र कोणत्याही रूपात आपल्या दारात येऊ शकतात. मग तो एखादा गरीब माणूस असो किंवा भिकारी असो किंवा एखादा कुत्रा किंवा कावळा असो. 13 जुलै रोजी जर तुमच्या दारात कोणीतरी आलं तर त्याला रिकाम्या हाताने किंवा मारून हकलून लावू नका. त्यांना काहीतरी खायला नक्की द्या. प्राण्यांचा अपमान म्हणजे पितरांचा अपमान. जर तुम्ही या 5 चुका टाळल्या आणि मी सांगितलेल्या नियमांनी उपाय केला तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की उपाय केल्यानंतर कोणती प्रार्थना करायची, त्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचं दूर नष्ट होईल. चला वळूया शेवटच्या भागाकडे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भक्तांनो, आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. तुम्ही उपाय केला, चुका टाळल्या, पण जोपर्यंत तुम्ही योग्य मंत्र आणि प्रार्थना या उपायाची सांगता करत नाही तोपर्यंत पितरापर्यंत तुमची हाक पोहोचत नाही. जेव्हा तुम्ही 13 जुलैच्या रात्री तो दही भात ठेवून घरात परत आला तेव्हा देवासमोर एक तुपाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हात जोडून डोळे बंद करा आणि माझ्या पाठीमागे हा अत्यंत शक्तिशाली मंत्र फक्त 3 वेळा म्हणा. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः. हा मंत्र म्हटल्यानंतर देवाकडे आणि पितराकडे मनोभावाने प्रार्थना करा की हे आमच्या घराचे रक्षण करता पूर्वजन देव, आणि या सोमवती अमावस्येला आम्ही आमची गरिबी, घरातले आजारपण, कर्ज आणि सर्व संकटे तुमच्या चरणी अर्पण करतो. आमचा एक छोटा नैवेद्य स्वीकारा आणि आमच्या घरात अखंड लक्ष्मी, सुख आणि शांतीचा वास राहू द्या. आमच्या तुमच्यावर हस्ते कायम असू द्या. भक्तांनो, हा उपाय कोणताही अंधविश्वास नाही तर आपल्या सन्मान धर्मातील शास्त्रामध्ये सांगितलेला अत्यंत प्राचीन आणि शुद्ध तोडगा आहे. ज्या लोकांनी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने सोमवती अमावस्येला हा नियम पाळला तर त्याच्या आयुष्यातून पैशाची आणि टंचाईत कायमची संपल. 13 जुलैची ही रात्र तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी. तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय नक्की करा. तुम्हाला अजूनही माहीत नाही अशी कशी आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुमच्या मनात एक शंका असेल तर तुमच्या मनातली शंका आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मंडळी, जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा, नातेवाईक शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असं शास्त्र व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा पितृदेवताय नमः लिहायला अजिबात विसरू नका. भगवान शिवशंकर आणि तुमचे पितृ तुम्हाला सर्व सुखी ठेवू हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटू पुढच्या एका अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय बाय सर्वांना. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.